तीस एप्रिल हा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये जोरदार तयारीचा दिवस होता। दुसऱ्या दिवशी 1 मे महाराष्ट्र दिनी शहरातून येणाऱ्या श्रमकरांच्या स्वागताची तयारी गाव करत होती। आणि मग 1 मे उजाडला, शहरी माणसं गावात पोहोचू लागली। स्वागत आणि प्रार्थना झाल्या। बघता बघता लोकांच्या हातात कुदळ फावडी दिसू लागली आणि श्रमदानाला जोरदार सुरुवात झाली। कुठे सीसीडी खणले गेले, कुठे एलबीएस बनले, तर कुठे कंपार्टमेंट बंडिंग। वेगवेगळ्या शहरांतून, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून लोक एकत्र येऊन दुष्काळाशी टक्कर देत होते। औरंगाबाद म्हणजे काहीतरी 50 किलोमीटरवर आहे इथून, तर तेवढं करून जर येऊ शकत नाही तर आम्हाला शरम वाटायला पाहिजे। म्हणून आज महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीचं रण फेडण्यासाठी आम्ही आणि माझे 9 सहकारी आज आलेलो आहे। ऑफिसमध्ये काम जे करतोय त्यापेक्षा एक वेगळं, एक सेल्फ मोटिवेशन ज्याला म्हणतो तसं वाटतं। आम्ही असा विचार केला की बा एक नागरिक म्हणून काहीतरी छोटासा मुंगीचा किंवा खारीचा वाटा या सगळ्या जनतेसाठी आणि पाणीच्या साठवण्यासाठी आपण थोडासा तरी घेतला पाहिजे। हम यहाँ पे आके कुछ कर रहे हैं तो वी कैन नो द रियल वैल्यू, ग्राउंड रियलिटी दैट हाउ पीपल आर डीलिंग विद दैट। सो ये बहुत ही अच्छा तरीका है उसको पास से देखने का। गावकऱ्यासोबत काम करणं हा म्हणजे मराठीत सांगायचं तर दुग्ध शर्करा योग। जे ही मेहनत करतात ती आपल्याला आज दिसायली आहे। आमचे 2 मुली आहे, ते पण मोठे होणार, त्यांना त्या टायमाला पाणीसाठी काय त्रास होणार असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही असं सगळं ते प्रयत्न श्रमदान द्यायला आले। आपल्या मेंटॉर्स सोबत खूप सारी कलाकार मंडळीही त्यांचा सहभाग देण्यासाठी पोहोचली। जवळजवळ 10,000 लोक शहरांतून आली। साधारण 40,000 लोक यजमान गावातून व आजूबाजूच्या गावातून आली। अशा तब्बल 50,000 लोकांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी श्रमदान केलं। गावकऱ्यांनी पण या आपल्या शहरी मित्रांचा खुल्या दिलाने पाहुणचार केला। एवढी लोक येऊन असं वाटतंय की जसं काय पंढरीचा विठ्ठल माझ्या गावात आलाय आणि त्याला आम्ही कुठं एवढा आनंदाने आम्ही भरून गेलोय। गावातल्या लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीने कोऑपरेट केलेलं आहे, इट वॉज फंटॅस्टिक। बिचुकले गावातील राजेंद्र संकपाळ यांनी तर उन्हात काम करणाऱ्या श्रमकऱ्यांसाठी 1 टन कलिंगड फुकट देऊ केले। जेव्हा शहरातली लोक गावकऱ्यांना भेटली, चेहऱ्यांना नावं मिळाली, अनोळखी माणसांमध्ये ओळखीची नाती तयार झाली। ओ काका, ओ ताई, ओ दादा अशा प्रेमळ हाकांनी परिसर भरून गेला आणि श्रमदानाचा सोहळा कौटुंबिक झाला। आता पहिल्यांदाच आपण आपल्याच लोकांशी कनेक्ट होतोय खऱ्या अर्थाने असं वाटतं। ते बाहेरून जे लोक आलेले ना, ते असे वाटत नव्हते की सिने ॲक्टर आले किंवा वेगवेगळ्या पोस्टची लोक आली। त्यांच्याशी बोलल्यानंतर ना आपण तेही आमच्यातलेच आहेत असं फील झालं। तळपत्या उन्हात केलं गेलेलं हे मेहनतीचं काम थकवणारं न होता उलट ते एका आनंददायी जल्लोषासारखं झालं। खूप मोठ्या गोष्टीला आपण एक छोटासा भाग म्हणून पाठ होतोय आणि त्या पाठ होतोय ह्याच्यामुळेच खूप आनंद होता। आज जो घाम निघलाय तो असा वाटतो की खरं हा सोन्याचा घाम। कष्ट अजिबात झाले नाही, मला अजून दिवसभर करायला सांगितलं तरी मी काम करेन। अन्न गुडगुडे, नाळ गुडगुडे, दुष्काळ, 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 दुष्काळ।